हॅलो ऑल, मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया, द नेकलेस. हा चॅप्टर आपला वाचून झाला आहे, समजून पण पूर्ण झाला आहे. आज आपण याचे साइड क्वेश्चन्स आणि त्याच्याबरोबरच जे थोडी बहुत एक्सरसाइज बाकी आहे ते बघूया आपण. तर चला पाहूया द नेकलेस याचे क्वेश्चन आन्सर्स. तर बघा, आपला नेक्स्ट जो क्वेश्चन होता तो होता, वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन, हाऊ टू वी नो दॅट. हे नाव जो आहे हा मिसप्रिंट आहे, इथे KNOW नो होईल. तर क्वेश्चन विचारला गेलाय की वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन. काय तो तिचा जो नवरा होता तो कन्सिडरेट म्हणजे की त्याच्यावरती विश्वास करण्यालायक आणि काय तो एक चांगला माणूस होता. आणि हे आपल्याला कसं कळतं? तर आन्सर होईल की येस, द हजबंड वॉज अ कन्सिडरेट पर्सन, कारण तो खूप चांगला होता माणूस. हाऊ डू वी नो दॅट, हे कसं कळलं आपल्याला? वी नो दॅट बिकॉज he had been saving that exact amount. हे बघा इथे लिहिले ना, because he had been saving the exact amount which his wife wanted. म्हणजे की इथे आपल्याला थोडं बहुत बेटा जोड घटावही करावं लागतं है ना, की कुठून काय करायचंय. तर because he had been saving that exact amount which his wife wanted to buy a gun for a hunting summer with a few friends. इथे पूर्ण आपलं हे हटवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे ह्याचा आन्सर होईल. Why was Mathilde sad, restless and anxious though her dress was ready? तिची ड्रेस रेडी असतानाही ती खूप दुखी आणि रेस्टलेस का होती? Mathilde was sad, restless and anxious though her dress was ready because she had no jewelry to wear upon the dress. म्हणजे की त्याचं सगळं काही होतं, त्या ड्रेस येऊन गेली तरी तिच्याजवळ ज्वेलरी नव्हती, म्हणून ती अपसेट होती. बिकॉज शी हॅड नो ज्वेल्स किंवा नो ज्वेलरी, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, असं तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे झालं. नेक्स्ट आहे, व्हॉट डिड मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन. तर मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन्ड, इथे तुम्ही जिथे डिडचा क्वेश्चन असेल तिथे तुमच्या वर्ब मध्ये DED असं लागून जाईल. तर मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन्ड, हे बघा इथे आन्सर याचं लिहिलं आहे की सॉ अ ब्रेसलेट, सम ब्रेसलेट्स, पर्ल नेकलेस अँड अदर ज्वेलरी, म्हणजे की त्याच्यामध्ये हे सगळं होतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच सेंटेन्सेस टेल अस दॅट मॅथिल्डे ग्रेटली डिझायर्ड द नेकलेस. कोणत्या वाक्याने असं कळतं की मॅथिल्डेला जो नेकलेस होता, जो हार होता, तो हवा होता, खूप जास्त हवा होता. तर हे कशावरनं कळतं? जेव्हा ती म्हणते की वुड यू लँड मी दिस, जस्ट दिस, या वाक्याने तिच्या कळतं की तिला फक्त तोच हार हवा होता आणि तो तिला किती जास्त आवडला होता. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे ना ह्याचे क्वेश्चन आन्सर्स काही. तर नेक्स्ट बघूया आपण. तर हा फर्स्ट पार्टचं झालं होतं. नेक्स्ट पार्टचं बघूया की त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन आन्सर्स आहेत जे की आपण करू शकतो. बघा आता जसं हे आहे, हे पण अशा प्रकारे येतं, गॅस द मिनिंग ऑफ ग्लिमर ऑफ होप. ग्लिमर ऑफ होप म्हणजे काय? रे ऑफ होप. ठीक आहे ना. हॉलो पेल फिगर. तर ह्याचे मिनिंग्स आपल्याला असे जर एक्झाम्स मध्ये आले तर ते सुद्धा लिहावे लागतात आपल्याला. पहा नेक्स्ट क्वेश्चन आता इथे आलाय, व्हॉट वॉज द अरेंजमेंट विथ द ज्वेलर, डू यू थिंक इट वॉज फेअर. अरेंजमेंट काय झाला होता ज्वेलर बरोबर? तर अरेंजमेंट होता, द अरेंजमेंट वॉज दॅट ही वुड टेक इट बॅक, ही वुड टेक द नेकलेस बॅक. इथे इटच्या जागी तुम्ही नेकलेस करावं लागेल. सो द अरेंजमेंट विथ द ज्वेलर वॉज दॅट ही वुड टेक the necklace back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. हा त्यांचा जो आहे अरेंजमेंट होता. डू यू थिंक इट वॉज फेअर? नो, आय डोंट थिंक इट वॉज फेअर. कारण की 36,000 मध्ये तो त्याला विकत होता आणि 34,000 मध्ये त्याने म्हटलं की मी जर तुम्हाला तुमचा असली नेकलेस मिळाला तर 34,000 मध्ये परत देईन. तर म्हणून हे फेअर नव्हतं मुळीच. अशाच प्रकारे हा क्वेश्चन बघा, हु इज मॅडम लुइझल. मॅडम लुइझल कोण होतं? मॅडम लुइझल इज मॅथिल्डे. तर तिचं स्वतःच नाव जे आहे ना, मॅथिल्डेचं नाव होतं मॅडम लुइझल. सो मॅडम लुइझल इज मॅथिल्डे. वाय डज मॅडम फॉरेस्टियर स्पीक कोल्डली. अशा प्रकारे तुम्ही हे आणि काही जितके क्वेश्चन आन्सर्स आहे त्यांना करायचा स्वतःहून प्रयत्न करा. हे मी तुम्हाला म्हणून सांगते की तुम्हाला असे येतात तर ते आले पाहिजे. लास्ट क्वेश्चन बघा, हु डू यू थिंक वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मॅथिल्डेज मिझरी. मॅथिल्डेची जी मिझरी होती, जो त्रास जो तिने झेलला आपल्या लाईफमध्ये, त्याच्याकरता कोण रिस्पॉन्सिबल होतं? उत्तरदायित्व कोणाचं होतं?
वॉज इट हर फ्रेंड, काय तिची मैत्रीण तिच्याकरता जिम्मेदार होती, शी हरसेल्फ ती स्वतः होती, किंवा हर हजबंड किंवा तिचा नवरा होता, ऑर द सर्कमस्टॅन्सेस किंवा ज्या परिस्थित्या होत्या त्या होत्या. तर माझ्या हिशोबे who do you think the Mathilde herself was responsible for her misery? आणि त्याच्या अलावा तिचे सर्कमस्टॅन्सेस पण होऊ शकतात, पण मेनली ती स्वतः या सगळ्या गोष्टींकरता जिम्मेदार होती. तिने चाहलं असतं तर हे नसतं झालं. तर अशा प्रकारे हे आपण पाहून घेतले. आता ह्याचे एक्सरसाइजेस मोस्टली आपण सगळे करून घेतले आहे. हे बघा, ह्याचे चिटचॅट इथे दिलेलं आहे. याचं हॅव यू एव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल, काय तुम्ही कधी कोणची व्हॅल्युएबल म्हणजे खूप किमती वस्तू हरवली आहे? तर ह्याचा आन्सर लिहू शकता येस किंवा नो मध्ये. येस मध्ये लिहाल तर येस आय हॅव लॉस्ट व्हॅल्युएबल थिंग आणि त्याचं नावही लिहू शकता, किंवा नो आय हॅव नेव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल. नेम अ बुक मूवी दॅट मेड यू थिंक, कोणची बुक किंवा मूवीचं नाव तुम्ही लिहू शकता की दॅट मेड यू थिंक, की तुम्ही सोचायवरती मजबूर झाले. व्हॉट वॉज इट अबाउट, ती कशा बाबतीत होती? वॉज द बेस्ट, व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट द बुक किंवा मूवी, तर त्याचा जो बेस्ट पार्ट होता जो तुम्हाला वाटला तो काय होता? तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत या चॅप्टर मध्ये जे आपण आता बघितले आहे. हे सगळे जितके एक्सरसाइज आहेत ते आपण मोस्टली करून चुकले आहोत. आता बघा ह्याच्यामध्ये हा बघा टेबल, रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिव्हन बिलो. लँग्वेज स्टडीचा हा पार्ट आहे. हा जो आहे फार इम्पॉर्टंट असतो. बेस फॉर्म दिलेला आहे, हे इथे जितके आहे ते बेस फॉर्म आहे वर्बचे. आता ह्याच्यात एस फॉर्म लावून दिला तर भाग काय होतं? गिव्हच गिव्स, ड्रॉ ड्रॉज, ईट ईट्स, शो शोज, टेक टेक्स, से सेज, कम कम्स आणि गो गोज. तर हे एस फॉर्म. हे जितकेही शब्द आहेत ते कशामध्ये युज होतात आपल्याला? प्रेझेंट टेन्स मध्ये. ठीक आहे ना. मग पास्ट टेन्स मध्ये केलं तर काय होईल? गिव्हचं गिव्ह, ड्रॉ ड्र्यू, ईट एट, शो शोड, टेक टुक, से सेड, कम केम, गो वेंट. तर हे कळलं तुम्हाला? हा बेस फॉर्म आहे. हा प्रेझेंट टेन्स मध्ये युज करतो, पण हा पण आणि हा पण त्याच्यात टेन्स सगळं पाहावं लागतं की सिंग्युलर प्लुरल वगैरे. आणि अशाच प्रकारे हा पास्ट टेन्स. आता प्रेझेंट एक पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल असतं, त्याच्यामध्ये काय असतं? बेस फॉर्म मध्ये आयएनजी लागून जातं. जसं गिव्ह आहे तर गिव्हिंग होऊन गेला. आता इथे आपण जेव्हा आयएनजी लावतो तर पाहावं लागतं की जर लास्ट वर्ड सपोज इथे ई आहे तर हे आई होऊन गेला. पाहिलं ना, GIVING, गिव्हिंग. ड्रॉ ड्रॉइंग, इटिंग, शोईंग, टेकिंग, इथे ई होतं तर आई होऊन गेला. सेईंग, कमिंग आणि गोईंग. तर सगळ्यांमध्ये जेव्हा प्रेझेंट पार्टिसिपल आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आयएनजी लागून जातं. अशाच प्रकारे पास्ट पार्टिसिपल जेव्हा असतं तेव्हा EN किंवा ED, ठीक आहे ना, हे लागून जातं. जसं गिव्ह तर गिव्हन. ते तुमच्या वर्ब वरती डिपेंड करतं की कोणचा वर्ब युज करता तुम्ही. गिव्हन, ड्रॉन, इटेन, शोन, टेकन, सेड. आता वाय आहे एंड मध्ये म्हणून सेड होऊन गेलं. कम आणि गोचं गॉन. अशा प्रकारे पास्ट पार्टिसिपल्स पाहिले आपण. आता बघा, द बेस फॉर्म इज युज्ड एज अन इन्फिनेटिव्ह. तर हा जो आहे हा इन्फिनेटिव्हचा युज करतो आपण. जसं यू मे गो, शी विल गो. इन ऑर्डर्स, गो होम, अँड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय गो टू स्कूल. तर ह्याचा युज कुठे कुठे होतो? बेस फॉर्मचा इन्फिनेटिव्ह मध्ये, जसं हे सांगितलं ऑर्डर्स मध्ये जेव्हा ऑर्डर दिला जातो, किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये पण युज होतो. आय गो टू स्कूल, वी गो होम, डू यू गो देअर एव्हरी डे, द चिल्ड्रेन दे गो अप, एटसेट्रा. अशा प्रकारे सगळ्यांचा युज कुठे होतो? नोट दॅट वी यूज द एस फॉर्म विथ ही, शी, इट. एस फॉर्म कुठे होतो? ही, शी, इट बरोबर होतो. ही शोज, शी ईट्स, अशा प्रकारे. इट गोज, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट्स टू शो द सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर हा पण प्रेझेंट टेन्स मध्ये युज होतो. आणि हा पण एस फॉर्म केव्हा युज होतो? जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट याच्या बरोबर एसचा युज होतो, गोज, कम्सचा. नेक्स्ट आहे बघा, द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ED एट द एंड. पास्ट टेन्स फॉर्म मध्ये काय असतं? ED असतं एंड मध्ये. बट मेनी कॉमनली युज्ड वर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म्स. पण सगळ्यांमध्ये असं नसतं. कशा कशामध्ये वेगळंही असतं. एक्झाम्पल्स केम, वेंट, स्पोक है ना. कम, केम, कम असतं. तर गो, वेंट, गॉन असतं. तर हे वेगळेही असतात. द ING फॉर्म इज नोन एज द प्रेझेंट पार्टिसिपल. जो ING हा वाला जो फॉर्म आहे, गोईंग, कमिंग, सेइंग, तर हे प्रेझेंट पार्टिसिपल याला म्हणतात. इट इज युज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी. तर फॉर्म्स ऑफ बी च्या बरोबर युज होतं. शी इज गोईंग, दे आर कमिंग, अशा प्रकारे. बी चे कोणते फॉर्म असतात? इज, आर, वॉज, वर, हे सगळे असतात. टू शो कंटिन्युअस ऍक्शन. जेव्हा कंटिन्युअस ऍक्शन आपण जेव्हा वर्ब्स अनेक वाचू पुढे टेन्सेस त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल.
एक्झाम्पल्स आय एम इटिंग, यू वर इटिंग, शी वॉज इटिंग ना. तर एम, वर, वॉज. इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टेन कन्स्ट्रक्शन्स लाईक ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट. तर हे आणि हायर लेवलचा हा एक सेंटेन्स आहे. The past participle used with forms of have shows completed action. आता past participle म्हणजे की हे जे आहेत, हे शब्द जे आहेत, हे कशाबरोबर आणि यूज होतात? have, I have gone अशा टाइपने. completed action म्हणजे की कोणचा ऍक्शन कम्प्लीट होऊन गेलेला आहे. एक्झाम्पल्स आय हॅव इटेन, दे हॅव कम म्हणजे की मी खाऊन घेतलं, ते आले, अशा प्रकारे. इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक दे लुक्ड एट इच अदर स्टंट. हे आणि काही वेगळ्या प्रकारचे अशा टाइपचे सेंटेन्सेस मध्ये पण यूज होता. इट इज ऑल्सो युज्ड इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्स. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह व्हॉइस लेटर. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस पण असते, जे की आपण पुढे वाचूया ह्याच्यामध्ये. मेक अ टेबल ऑफ वर्ब्स फ्रॉम युअर फॉर्म्स फॉर युअर ओन रेफरन्स. तर अशा प्रकारे जसं तुम्ही हे बनवलंय, ह्याच्या हे आहे, अशा प्रकारचं टेबल तुम्ही स्वतःही बनवा. बेस फॉर्म घ्या कोणत्या वर्ब्सचे आणि अशी टेबल तुम्ही स्वतः बनवा आणि पहा नवीन नवीन शब्द बनवून की कसं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ह्याचा बुकचा हा जो पार्ट होता हा आज आपला संपलेला आहे. आता बघा, जे इंग्लिश वर्कशॉप होतं त्याचे काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया आता. डिस्कस हाऊ पार्ट 2 ऑफ द स्टोरी कुड हॅव बीन डिफरंट. आता आपल्याला हे सांगायचं आहे की कसं पार्ट 2 जो होता स्टोरीचा, पार्ट 1 पेक्षा डिफरंट होता. राईट युअर स्टोरी लाईन इन द फॉर्म ऑफ बुलेट्स शोईंग द मेन इव्हेंट्स. तर बुलेट्स मध्ये आहे द्यायचं आहे. बुलेट्स मध्ये न देऊन मी इथे सिंपल एक हायफन देऊन दिलेला आहे. तुम्ही याला बुलेट्स मध्ये पण लिहू शकताय. तर बघा, द कॅबमॅन हू ड्रॉप्ड देम ऍट देअर डोर फाउंड द नेकलेस आफ्टर 2 days व्हाईल क्लिनिंग हिज कॅब. कुड हॅव बीन डिफरंट म्हणजे की ह्याचं सांगायचं आहे की जर पार्ट 2 तुमचा डिफरंट असता, ठीक आहे ना, क्वेश्चनला समजा की पार्ट 2 जर डिफरंट असता, वेगळा असता, तर काय होऊ शकत होतं. जर आपल्याला ह्याचं एंड काही वेगळं करायचंय, काही स्टोरी लाईन डिफरंट करून द्यायची. पहिल्या पार्ट मध्ये आपण वाचलं की हरवून गेला हार, दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काही अनेक दाखवायचं, तर काय होऊ शकत होतं. तर बघा, जो कॅबमॅन होता who dropped them at their door found the necklace after 2 days while cleaning his cab. त्याला 2 दिवसांनी आपली कॅब साफ करताना, टॅक्सी साफ करताना तो नेकलेस मिळाला. बिहाइंड द स्पेस ऑफ द सीट्स, जो सीट्सच्या मागचा गॅप असतो तिथे मिळाला तिला. फॉलन फ्रॉम द गॅप्स ऑफ द सीट्स, तर तो जो आहे तो पडून गेला होता तिथे सीट्सच्या गॅपमध्ये. रिमेंबर्ड द लेडी विअरिंग द नेकलेस, तर तिला त्या बाईची आठवण आली जिने नेकलेस घातला होता. वॉज अन ऑनेस्ट अँड गॉड फिअरिंग मॅन, तर तो जो माणूस होता तो कसा होता, तो फार ऑनेस्ट होता आणि तो देवाला भिणारा माणूस होता. वेंट टू देअर हाऊस, तो त्यांच्या घरी जातो. हँडेड ओव्हर द नेकलेस टू देम, तो त्यांना नेकलेस देऊन देतो. इट कुड हॅव चेंज द होल स्टोरी. तर अशा प्रकारे जर काही झालं असतं तर जो पार्ट 2 होता तो एकदम चेंज होऊ शकत होता आणि कहाणी एकदम डिफरंट झाली असती. Imagine what must have happened after Mathilde's friend discovered the diamonds were real. आता तुम्हाला हे कल्पना करायची की काय झालं असेल जेव्हा तिला, मॅथिल्डेची मैत्रिणीला, मॅडम फॉरेस्टियरला कळलं असेल की ते डायमंड रिअल होते. डू यू थिंक शी वुड रिटर्न इट टू मॅथिल्डे? काय तुम्हाला वाटतं की ती मॅथिल्डेला तिने ते हार परत केला असेल? वुड दॅट मेक मॅथिल्डे हॅपी? काय त्याच्याने मॅथिल्डे प्रसन्न होऊन गेली असेल? मॅथिल्डेज फ्रेंड वॉज रिच बट अ काइंड हार्टेड अँड जनरस वुमन. मॅथिल्डे जी मैत्रीण होती ती श्रीमंत बाई होती, पण ती फार चांगली सहृदय बाई होती. शी न्यू दॅट मॅथिल्डे हॅड टू फेस मेनी मिझरीज फॉर 10 years. तर तिला माहितीये की मॅथिल्डेनी खूप जे आहे त्रास, कष्ट सहले 10 वर्षाकरता. आय थिंक शी वुड रिटर्न द नेकलेस टू मॅथिल्डे. तर मला वाटतं की बहुतेक ती जे हार असतं ते तिला परत करून दिलं असेल, करून देईल. मॅथिल्डे वुड बी हॅपी टू फाइंड सम रिलीफ आफ्टर रुइनस सफरिंग्स. तर मॅथिल्डे बहुतेक ते हार पाहून तिला काही थोडी तर प्रसन्नता झाली असेल की 10 वर्ष जे त्यांनी भोगलं त्याच्यानंतर तिला तो हार मिळाला. पण तसं मला असं वाटतं की होऊ शकतं की तिला ते हार पाहुणे काही आता खुशी नसेल मिळाली, कारण की तिचे 10 वर्षाचा जो टाइम जो गेला, टाइम स्पॅन, तो फार मोठा होता, त्याच्याने तो भरू नव्हता शकत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5-6 लाईन्स. इथे काही क्वेश्चन पॉइंट्स दिले आहेत, त्यांना 5-6 ह्याच्यात करायचे. यूज द गिव्हन पॉइंट्स टू राईट द आन्सर्स. इथे मी पॉइंट्स दिले आहेत, तुम्ही त्याच्यात पूर्ण आन्सर अशा प्रकारे लिहू शकताय. व्हॉट वुड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन्स टू यू? काय का होईल जर तुमच्या बरोबर असं काही होऊन जाय तर मी पॉइंट्स दिलेले आहेत, ह्याला तुम्ही इलॅबोरेट करून लिहा. वुड गो टू फ्रेंड अँड एक्सप्लेन, तर मी माझ्या बरोबर होईल तर मी मैत्रिणीकडे जाईन, दोस्तकडे जाईन आणि एक्सप्लेन करेन. वुड आस्क फॉर टाइम टू रिटर्न द मनी फॉर द नेकलेस, आणि
त्याच्याशी टाइम मागेने, ताकी मी ते नेकलेसचे जे पैसे आहेत ते परत करू शकू आणि स्पष्ट सांगेन जे काही असेल ते. सिन्स फ्रेंड रिच शी मे हॅव एक्सेप्टेड द आयडिया. चूंकि जो मैत्रीण आहे, मित्र आहे तो रिच असेल तर ती एक्सेप्ट करून घेईल आयडिया. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट मॅथिल्डेज हजबंड फ्रॉम हर स्टोरी. या स्टोरी मधनं मॅथिल्डेच्या नवऱ्याबद्दल तुमची काय ओपिनियन होते, तुम्ही काय समजता तिच्या नवऱ्याबरोबर. पॉइंट्स बघा. हजबंड गुड, तिचा नवरा एक चांगला माणूस आहे. काइंड अँड सपोर्टिव्ह, तो एक खूप काइंड आहे, जनरस आहे आणि सपोर्टिव्ह आहे. कन्सिडरेट अ व्हेरी नाईस ह्युमन बिंग, आणि तो खूपच चांगला व्यक्ती आहे. विच इव्हेंट्स इन द स्टोरी पार्ट 1 and 2 चेंज्ड मॅथिल्डेज लाईफ. कोणते असे मेन इव्हेंट्स होते ज्याच्या कारणाने मॅथिल्डेची जी लाईफ होती, जे जीवन होतं ते चेंज होऊन जातं. तर कोणते पॉइंट्स आहेत त्याच्यात. इन्व्हिटेशन टू पार्टी, तिला इन्व्हिटेशन मिळतं पार्टीचं. बॉरोईंग द नेकलेस, ती नेकलेस जे उधार घेते. लुझिंग द नेकलेस, जे नेकलेस हरवतं. ह्याच्यापैकी एकही काही वस्तू नसती झाली तर मे बी तिची लाईफ डिफरंट असती. रिटर्निंग द नेकलेस बाय बॉरोईंग मनी, आणि ते जे वापस कराय करता जे आहे ती जे पैसे घेते, ते अशा प्रकारे हे सगळं ह्याच्यातनं जर इन्व्हिटेशनच नसतं आलं किंवा बॉरोच नसता केला नेकलेस तर हे नसतं झालं सगळं. तर अशा प्रकारे आज आपण ही खूप सुंदर जी कहाणी होती ह्याचा लास्ट सेगमेंट सुद्धा बघून घेतला आणि जितकेही त्याचे उरलेल्या गोष्टी होत्या सगळ्या पाहिल्या. आजचा हा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.